रेशीम शेतीमधील अशी एक गोष्ट जी नवीन शेतकऱ्यांना माहिती नाही आणि जे रेशीम शेती ऑलरेडी करतायत त्यांना पण माहिती नाही. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आर्यमान. मी बॅचलर ऑफ फार्मसी डिग्री कंप्लीट करून करतोय शेतीमध्ये रेशीम उद्योग. आता सगळ्यात महत्वाचं जर म्हणलं ना, रेशीम उद्योग मध्ये शेडमध्ये आळ्या आणतो. आळ्या आणल्यानंतर 16 ते 17 दिवस त्या पाला खात्या वातावरणावर खालीवर होऊ शकतं आणि पाला खाल्ल्यानंतर मग त्या 6 ते 7 दिवसामध्ये कोस तयार करते. 21 किंवा आपण 23 दिवशी आपण त्याला मार्केट करतो. पण सगळ्यात मोठा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन म्हणजे हा आहे की त्या आळ्या बनत्या कशा, त्या आळ्या येत्या कुठून, त्याची निर्मिती कशी होते. आता हे जे आपले अंडीपुंज हे आपल्याला भेटत असतात मैको कंपनीकडनं. मैको कंपनीकडनं ते अंडीपुंज आता आपल्या चौकी सेंटरकडं. चौकी सेंटरमध्ये 6 ते 7 दिवसाचा कालावधी करून ते अंडीमधून आळ्या काढता. पूर्णपणे त्याचं जी प्रोसेस असते ती करता आणि दुसऱ्या मोडला आपल्या आळ्या त्या आपल्या शेडमध्ये प्रोव्हाइड करत असतात. मैको कंपनीची जर वैशिष्ट्य सांगायची म्हटलं तर एक समान आणि वन टाइम त्या आळ्यांची हॅचिंग होते. म्हणजे अंडीतून ज्या आळ्या बाहेर निघते या सगळ्या अंडीतून सेम एकाच टायमिंगला ते सगळ्या आळ्या बाहेर काढत असतात. त्यालाच आपण हॅचिंग म्हणतो. आणि त्याचं जे हॅचिंग पूर्णपणे एका टायमावरती जर झाली तर त्या आळ्यांची जी वाढ आहे ही एक समान असते. म्हणजे खालीवरती त्या आळ्या होत नाही, जेणेकरून शेतकऱ्यांना इथं आल्यानंतर प्रॉब्लेम होत नाही. म्हणजे आळ्यांची जी साईज आहे ती एक समान राहते. एक समान हॅचिंग झाल्यामुळे त्या आळ्या ना सदृढ आणि आपल्या भाषेत जरी म्हणतात एकदम परफेक्ट बनतात की त्या पाला खाऊन कोस तयार करण्यासाठी. आणि असं झाल्यामुळे त्या आळ्यांवरती रोग येण्याची पण शक्यता कमी असते, कारण की साईज त्यांची सारखी असते ना, कमी जास्त नसते. कमी जास्त झाली म्हटल्यानंतर त्या आळ्यांवरती रोग येण्याची शक्यता असते. जेव्हा आपण आळ्या शेडमध्ये आणतो तेव्हा तिसरा आणि चौथा मोड आपल्याकडे पास होतो. म्हणजे तिसरा जर मोड बसायचा तर सगळ्या आळ्या सेम सिच्युएशनला सेम टायमिंगला तिसऱ्या मोडवरती बसता आणि तिसऱ्या मोडून त्या पास होता. असं चौथा मोडला पण प्रोसेस होती. आता मोड जो एक समान बसल्यानंतर, एक समान पास झाल्यानंतर आळ्यांची साईज ही इक्वल असते, म्हणजे सारखी असते. आळ्यांची वाढ एक समान झाल्यामुळे त्या ज्या आळ्या ना एक समान सगळ्याच चंद्रिकावरती चढत्या आणि एक समान त्या ज्या आळ्या ना सगळ्या कोस तयार करत असत्या. कोस एक समान जर झालं ना तर त्याला मार्केटला पण चांगला भाव लागतो आणि शेतकऱ्यांना चांगला प्रॉफिट होतो. आता मी स्वतः एवढ्या दिवसापासून रेशीम उद्योग करतोय. मी आतापर्यंत मैकोचीच अंडीपुंज घेत असतो. त्यामुळे मला आतापर्यंत आळ्यामध्ये जास्त काही प्रॉब्लेम आढळलेला नाही आणि सरासरी इक्वल प्रॉफिट झालेला आहे. त्यामुळे माझ्या गॅरंटीनुसार जरी सांगतो तुम्हाला, मैको कंपनीची अंडीपुंज तुम्हाला घ्यायला काहीच हरकत नाही. आणि जर तुम्हाला लवकरच बॅच घ्यायची असेल तर तुम्ही ह्या खाली नंबरवरती कॉन्टॅक्ट लवकर करू शकता, जेणेकरून त्यांच्याकडून तुम्ही बॅच लवकर घेऊ शकता मैको कंपनीची अंडीपुंजची. आता खरं सांगा, ही तुम्हाला माहिती होती का? नव्हती ना. त्यामुळेच मी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्णपणे त्या माहितीनुसार दिलेला आहे.